नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे निलेश वडे आणि आज आपण आलेलो आहे एक चित्रविचित्र अशी गोष्ट ऐकायला। विषय आहे, आज आपण या शेतामध्ये आलो आहे आणि इथे हेवी मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी आपल्याला केळीच्या बागेवरती दिसून येत आहे। आता याचं मुख्य कारण काय आहे, तर ही जी जमीन आहे ही सर्वात पहिले तर ब्लॅक कॉटन सॉइल आहे। ब्लॅक कॉटन सॉइल आहे, त्यातही ही चुनखडी युक्त आहे। याच्यामध्ये सगळे तुम्हाला वरती चुनखडीचे दाणे दिसून येतात। ज्या ठिकाणी चुनखडी युक्त जमिनी असतात त्या ठिकाणी झिंक आणि फेरस जो आहे तो लॉक होऊन जातो जमिनीमध्ये, त्यामुळे त्याचा अपटेक झाड घेऊ शकत नाही। कुठलंही पीक असू द्या, सोयाबीन असू द्या, हरभरा असू द्या, मका असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला मेजरली झिंक आणि फेरसच्या डेफिशियन्सी दिसून येतील। इतर केळी आहे याच्यामध्ये तुम्हाला उलट जास्त उमटून येत आहे ही डेफिशियन्सी। म्हणून या शेतकऱ्याला आपण काय सांगितलं होतं 8 दिवसांपूर्वी की तुम्ही याला एक मायक्रोन्यूट्रिएंटची मात्रा देऊन द्या। 5 किलो मायक्रोन्यूट्रिएंट प्रति 1000 यांना द्यायला सांगितलं होतं। ते दिल्याच्या नंतर, बेसल डोस दिल्याच्या नंतर 8 दिवसांनंतर ही शेतकऱ्याची तीच कंप्लेंट होती की बागेमध्ये अजूनही काहीच परिणाम झालेला नाही। मग याच्या मागे कारणं काय असावीत, ती कारणं शोधताना एक गोष्ट लक्षात आली। सहज ज्यावेळेस त्या शेतकऱ्यासोबत चर्चा करत करत आम्ही त्यांच्या खोलीपर्यंत गेलो, जिथे फिल्टर स्टेशन होतं। त्या फिल्टर स्टेशनच्या बाजूला फिल्टरचं जे एलिमेंट असतं, आतली जी जाळी, ती पडलेली होती आणि ती तुटलेली होती। त्या शेतकऱ्याला मी विचारलं की अरे बाबा, ही फिल्टरची जाळी कशामुळे तुटली? तर त्यांनी सांगितलं की मागच्या महिन्यामध्ये जेव्हा उन्हाळा होता त्यावेळेस आम्ही 3 हॉर्स पॉवरची मोटर बदलून 5 हॉर्स पॉवरची मोटर टाकली। ती मोटर टाकली त्यावेळेस त्यांचा जो HDP पाईप होता विहिरीमधला तो त्यांनी बाहेर काढला, मोटर बाहेर काढली, 5ची मोटर टाकली आणि ती आतमध्ये टाकली। आणि ज्यावेळेस मोटर सुरू केली त्यावेळेस त्या पाईपामध्ये जेवढे क्षार होते, ज्यावेळेस तो पाईप वरती काढला, परत सोडला, त्याच्यातले क्षार ते ढिल्ले झाले, त्याचे अक्षरशः तुकडे पडले होते। ते तुकडे त्या मोटरमध्ये जमा झाले आणि जेव्हा पहिल्यांदा मोटर सुरू केली, पहिल्या धारेसोबत ते सगळे क्षार येऊन फिल्टरमध्ये जमा झाले आणि इतक्या जास्त प्रमाणात जमा झाले की त्यांनी फिल्टरची आतली जाळी पूर्ण तोडून टाकली। त्यावेळेस लक्षात आलं की यांचं जे पाणी जे आहे ते पाणी अल्कलाईन असलं पाहिजे। पाण्याचं टेस्टिंग केलं गेलं, माती परीक्षणही केल्या गेली आणि लक्षात आलं की दोन्हीचा pH जो आहे तो 8च्या वरती आहे। 8.3, 8.2 अशा पद्धतीने होता मातीचा पण आणि पाण्याचा पण। मातीचा pH कशामुळे वाढला त्याची कारणं अजून अलग असू शकतात, पाण्याचा pH कशामुळे वाढतोय त्याची कारणं अलग असू शकतात। तर आज रोजी कंडिशन ही आहे की अल्कलाईन सॉइल असल्यामुळे जे काही आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स देतो आहेत त्याचा अपटेक या झाडाला होत नाही आहे। या झाडाकडून ती मायक्रोन्यूट्रिएंट जमिनीतले घेतल्या जाऊ शकत नाही। तर मग आता याच्यासाठी काय करायचं? यासाठी आपण त्यांना आता सल्ला दिला आहे की एकरी 1 ते 1.5 लिटर फॉस्फरिक ऍसिड द्या, जेणेकरून ज्यावेळेस ऍसिड या रूट झोन मध्ये राहील, झाडाच्या रूट झोन मध्ये राहील, किमान रूट झोन मधला तरी जो pH आहे तो न्यूट्रल व्हायचा चान्सेस आहे। आणि ज्यावेळेस तो न्यूट्रल होईल त्यावेळेस जे बेसल अप्लिकेशन आपण मायक्रोन्यूट्रिएंटचं दिलं आहे ते वाढेल। छोट्याशा गोष्टी असतात, पण बरेच वेळा आमच्यासारख्या तज्ञांच्या सुद्धा लक्षात येत नाही की हे काय चूक असू शकते। पण ऑब्झर्वेशन जर असलं तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच टाळता येऊ शकतात। तर ज्यांना कोणाला ह्या समस्या असतील, इव्हन तुम्ही जर या शेतामध्ये तण सुद्धा पाहिलं, यांनी सन लावलेला होता उन्हाच्या प्रोटेक्शन करता। ज्यावेळेस आम्ही शेतात आलो होतो त्यावेळेस ह्या पानांवरती, म्हणजे जो सन लावलाय त्याच्या पानांवरती सुद्धा मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी होती। काही ठिकाणी अजूनही पानांचे अवशेष आहेत ते पिवळे पडलेले आहेत। बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की व्हायरस आलेला आहे का या बागेवरती, आणि व्हायरस या भीतीनेच शेतकऱ्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही इथे आलो होतो। पण हा व्हायरस नसून मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी होती। आणि आता मला खात्री आहे की या पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये ज्यावेळेस आता यांनी फॉस्फरिक ऍसिडचं अप्लिकेशन करतील, तिथून 8-10 दिवसांमध्ये या बागेची क्वालिटी निश्चित सुधरेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।